हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी माहेरात आलेली आहे आणि मला वेळच नाही मिळाला व्हिडिओ एडिटिंग करायला. तर मी इकडं आल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करत आहे आणि हे माझं माहेरचं घर आहे. हे मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे कसं आहे. आणि आधी आमचं घर कौलारूचं होतं, आता खूप छान बनवलं आहे. बघा, तुम्हाला मी ह्या बाहेरचं दाखवत आहे आणि खूप नाही का, इथे खूप सुंदर वातावरण आहे. खूप सर्वकडे माहीत आहे झाडे आहे आणि तुम्हाला दिसते आहे. आणि पाठीमागं नाही का इथे एस टी स्टँड आहे, त्याच्यामुळं तुम्हाला इथे ग्रीनरी खूप जास्त दिसते. कारण की आणि खूप जास्त मोकळं असल्या कारणानं आम्हाला खूप छान वाटत होतं. आणि इथे पोर्चमध्ये ना कूलर ठेवलेला आहे आणि खूप छान झाड लावलेली आहे म्हणजे भावाने. तर तुम्ही बघू शकता, त्याला खूप झाडांचं खूप लाड आहे आणि झाडे लावलेले आहे. तसंच माझ्या आईला पण झाडांचं खूप जास्त प्रेम आहे झाडांवरती. इथे स्माइलीची सायकल ठेवलेली आहे. इथे आम्ही चुलीवरती पाणी ठेवतो आंघोळीला आणि इथे काड्या आम्ही इथूनच पाठीमागूनच काढतो इंधन आणि त्याच्यामुळे पाणी तापवायला हे पडतं, सोयीस्कर होतं आहे. आता तुम्हाला दाखवते इथे पोर्चमध्ये बघा किती छान झाडं लावलेली. इथे कूलर्स वगैरे लावलेलं आहे आणि इथे वरती पण आहे. आपण नंतर जाऊया वरती. आधी मी तुम्हाला हॉल दाखवते. हे इकडं झोपाळा लावलेला आहे स्माइलीसाठी आणि किट्टूसाठी. चला आता आतमध्ये जाऊया. हा आमचा मोठा हॉल आहे, तुम्ही बघू शकता. आणि हॉल इतका मोठा आहे ना, कारण सर्व पाहुणे वगैरे आल्यानंतर इथेच बसतात, जेवण करतात. त्याच्यामुळं हॉल हा मोठाच पाहिजे म्हणलं. आणि इथे माझा दादा आणि वहिनी राहत होते आधी आणि आम्ही पाठीमागं राहत होतो. तर किती छान आहे बघून. हा प्रशस्त मोठा आहे आणि तिथे पुण्यामध्ये आम्हाला किती लहान रूममध्ये राहावं लागतं हे पण तुम्हाला माहीतच आहे. आणि आता ही सेकंड रूम आहे. ही स्माइलीच्या मम्मी दारावरती नाही का हे स्टिकर लावलेलं आहे. हे किचन आहे आमचं. आधी आमचं किचन खूप छान होतं, पण ही माझ्या वहिनींनी सर्व भांडी वगैरे सगळे वरती काढून ठेवलेलं आहे. आणि ही मम्मीची रूम आहे, माझी मम्मी राहते. आणि इकडं माझ्या मम्मीला पण सेपरेट टी व्ही आहे. आधी आम्ही दोघी राहायचो इकडं, म्हणजे ही रूम आणि किचन आम्हाला दोघींना दोन होते. आता ही मम्मीची रूम आहे, मम्मी राहते इथे आणि किट्टूचे पप्पा इथे बसलेले आहेत. तर आधी मी खूप छान ठेवायची रूम, आता जसं माझ्या आईकडून होत नाही काही, त्याच्यामुळं. आणि बाहेरचं तर तुम्हाला माहीतच आहे, इथे पाण्याचं आहे. इकडं टॉयलेट बाथरूम आहे. हे खूप जुनं टॉयलेट बाथरूम आहे, सर्वात आधी आम्ही बांधलं होतं. आणि इकडं पण आम्ही पिण्यासाठी खूप आता वरती तुम्हाला दाखवते. वरती पण एक रूम आहे, जे कोणी पाहुणे वगैरे आलं त्यांच्यासाठीच स्पेशल बनवलेली आहे. ते पायरीने आधी पहिला पोर्च येतो, मग सेकंड पोर्च येतो. हे सर्व आत्ताच सगळं माझ्या मम्मीने बनवलेलं आहे. आणि पाठीमागं माझ्या मैत्रिणीचं घर आहे, तिचं पण खूप मोठं टेरेस आहे. तिथे माकड बसलेलं आहे. मला खूप भीती वाटते म्हणून मी पटापट आतमध्ये जाते. आतमध्ये किट्टूचे पप्पा आहे आणि किट्टूची स्माइली खूप मस्त्या करत आहे. तर मी दार खोलून बघा, खूप ऊन येते वरती, त्यामुळं. आता इथं पण वरती नाही का खूप छान आहे, जास्तच मजा येते वरती. आता हे बघा, टेरेसवरती खूप मोठं टेरेस आहे आणि याच्या आधी पण खूप मोठं टेरेस होतं, त्याच्यामुळं आम्हाला काही अडचणच नाही आहे. खूप फिरायला मोकळं आहे आणि वरती खाली खूप जास्त मजा येते. आतमध्ये पण इथे आम्ही छोटा कूलर ठेवलेला आहे. इथे गाद्या वगैरे ठेवलेल्या आहे झोपण्यासाठी, सोफा आणून ठेवलेला आहे.
आणि खूप छान वाटतं इथं. वरतून सगळं दिसतं आहे आणि इकडं एक वरती कलर वगैरे नाही केला, पण सगळं म्हणजे इथे कोणी राहत नाही, फक्त पाहुणे वगैरे आलो आणि आम्ही आलो की राहतो इथं, झोपतो. आणि इथून तुम्हाला दिसत असेल तिकडे माझी पाठीमागे शाळा आहे, कॉलेज तुम्हाला दिसत असेल ती बघा, ती माझी शाळा आहे आणि मी तिथे शिकलेली आहे 12वीपर्यंत. घराजवळच होती, त्यामुळे माझ्या आईने इथेच टाकलं होतं. आणि इथून पण खूप छान बाहेरचं वातावरण दिसतं. रोडवरतीच आहे आमचं घर, त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं. मी आधी टेरेसवरच राहायची आणि हा रोड इतका छान वाटायचा ना आधी, खूप छान. आता हे नवीन बनवलेलं आहे रोड, त्याच्यामुळं आणखीनच छान वाटतं आहे. पण आधी जुनं पण खूप छान वाटायचं. आधी इथे खूप सर्व काट्या वगैरे होत्या आणि झाडे होते, त्याच्यामुळे रोड दिसत नव्हता. आता सगळं त्यांनी कापकूप केलेलं आहे ना झाडं वगैरे, त्याच्यामुळे सगळं क्लिअर दिसतं. तर छान वाटतं आहे, खूप छान वातावरण आहे, भारी वातावरण आहे.